Next trend, metallic character, low ionization enthalpy, and vacant d orbital in the outermost cell are responsible for the metallic character of the transition element. तर आपण डी ब्लॉक एलिमेंट ह्या कशा सांगितले, मेटॅलिक नेचर सांगितले, म्हणजे ते मेटॅलिक आहेत आणि यामध्ये काय आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे. कुठं आहे, ऑफ द आउटरमोस्ट सेल विच इज रेस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. म्हणजे डी ऑर्बिटल हा व्हॅकंट असल्यामुळं त्या ठिकाणी कुठला रेस्पॉन्सिबल आहे, मेटॅलिक कॅरेक्टरला रेस्पॉन्सिबल आहे. दीज फेवर the formation of metallic bond and thus these elements show typical metallic property. म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ मेटॅलिक बॉन्ड, म्हणजे कसा बॉन्ड तयार होणार आहे, मेटॅलिक बॉन्ड तयार होणार आहे आणि टिपिकल मेटॅलिक प्रॉपर्टी असेल. द हार्ड नेचर ऑफ दीज एलिमेंट सजेस्ट द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन देम. म्हणजे त्याची प्रॉपर्टी ही कशी आहे, हार्ड आहे. मग या ठिकाणी कसा बॉन्ड तयार होणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. This is possible due to presence of unpaired n-1 d इलेक्ट्रॉन in these elements. म्हणजे या ठिकाणी कसे इलेक्ट्रॉन आहेत, प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणामध्ये आहेत, n-1 d इलेक्ट्रॉन आहे. नियरली ऑल ट्रान्झिशन मेटल हॅव सिम्पल हेक्झागोनल क्लोज पॅक, क्युबिक क्लोज पॅक, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस विच आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रू मेटल्स. म्हणजे या ठिकाणी काय दिलेत, सेप दिलेत. कसा सेप आहे, HCP, CCP, BCC आहेत आणि काय आहे, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर. इन all the transition series, the metallic point steadily increases up to D5 configuration. CR, MO and W show highest melting point in their respective series. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, ही जी सेरीज घेतलेली आहे, ट्रान्झिशन सेरीज घेतलेली आहे, काय होणार आहे, मेल्टिंग पॉईंट हा इन्क्रीज होणार आहे. कुठंपर्यंत होणार आहे, अप टू D5 कॉन्फिगरेशन. MENTC display anomalous value of melting point after this with increasing atomic number the melting point decreases regularly. म्हणजे मेल्टिंग पॉईंट हा काय झालेला आहे, कमी होत गेलेला आहे. नेक्स्ट ट्रेंड आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. Ions which contain unpaired electron are paramagnetic and don't contain unpaired electron are diamagnetic. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्याचं नेचर हे कसं असेल, पॅरामॅग्नेटिक असेल आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो डायमॅग्नेटिक असेल. द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस द मॅग्नेटिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हे काय झालेत, इन्क्रीज झालेत. पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टरसुद्धा काय झाला, इन्क्रीज झाला. मेटल लाईक FeCONI possesses very high magnetizing where they obtain permanent magnetic moment are preferred to as ferromagnetic. Alnico which is alloy of aluminum, nickel and cobalt. म्हणजे अल्निको हा कोण आहे, अलायज आहे. कोणाचा अलायज आहे, अल्युमिनियम, निकेल अँड कोबाल्ट. अँड रेस्ट ऑफ Fe is used to make permanent magnet. The paramagnetic substances have effective magnetic moment, that is mu effective, which is given by expression. This relation is called spin only. Therefore, magnetic moment equal to square root of n plus 1 Bm, where n is the number of unpaired electron and Bm stand for Bohr magnetons. खालती टेबल दिलेला आहे. आयॉन्स, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अँड कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ म्यू एफ. म्हणजे या ठिकाणी काय घेतले, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज घेतले. कुठून कुठेपर्यंत घेतला, SC2 ZN पर्यंत घेतला आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन घेतलेत. कसे आहेत, D0 to D10 आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे आहेत, संख्या दिलेली आहे आपण. म्हणजे मॅक्झिमम 0 to 5 आहे आणि त्याचा मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू ह्या कॅल्क्युलेटेड आहे.